तर मित्रांनो, तुम्ही बघताय प्रथमेश परब आज पिंपळगाव बसवंत येथे पिंपळगाव हायस्कूल आणि लेट BP पाटील कॉलेज येथे येणार आहे। तो येण्यापूर्वीचं जे दृश्य आहे हे आपण बघतायत आणि प्रथमेश परब थोड्याच वेळात आपल्या समोर येणार आहेत। बघा मित्रांनो, लोकांचा कसा उत्साह आहे। कॉलेजची मंडळी आणि शाळेची मंडळी ही किती उत्साहित झालेली आहे की सरांना स्वतः स्टेजच्या खाली येऊन त्यांना थांबावं लागलं। बघा मित्रांनो, प्रथमेश परब यांची एंट्री झालेली आहे। बघूया पुढे ते काय करतायत, काय बोलतायत त्यांच्या मूवीचं प्रमोशन बद्दल। मला म्हणणार अच्छा, म्हणजे कोणी नाही तुमच्या लाईफ मध्ये, सिंगल आहे सगळे। तर नवीन सिनेमा आलेला आहे मुंबई लोकल नावाचा। काय नाव आहे? आणि तो फॅन ग्रुप तुम्ही सगळे जॉईन करणार ना? आता काय होतं, मराठी सिनेमा आमचा तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, त्याच्यामुळे आमच्या मुंबई लोकल हाऊसफुल करणार ना सिनेमा। तुम्ही सगळे तुमच्या फॅमिली सोबत जाणार, तुम्ही सगळे तुमच्या आशिष सोबत जा सिनेमागृहात। तुम्ही नक्की जा, आणि जर नाही गेलात तर आई बाबा आणि साई बाबाची शपथ आहे तुम्हाला सगळ्यांना। जाणार ना? बघा नक्की बघा। आणि संपूर्ण कॉलेजचे मनापासून एकदा आभार मानतो सगळ्या प्राचार्य शिस्तीत रांगेत बसलेले। Yes, you have shown very nice discipline of your school. God bless all of you. God bless all of you. आणि या सिनेमाचे प्रोड्युसर आलेले आहेत निलेश राठी सर, त्यांच्या जोरदार टाळ्या। मुंबई लोकल हा जो सिनेमा आहे तो आपला नाशिकमधील सिटी सेंट्रल मॉल जे थिएटर आहे त्या थिएटरमध्ये 1 तारखेला प्रदर्शित झाला। आपण आज आपल्याकडे प्रथमेश परब, ज्यांना काही दगडू या नावाने ओळख त्यांची कायमची जनतेच्या मनात आहे, आणि आज या ठिकाणी खास तुमच्या आग्रह खातर आपण संपूर्ण टीम, प्रथमेश परब हे अभिनेते आहे, नंतर संजय कुलकर्णी वडिलांच्या भूमिकेत आहे, निलेशजी राठी आमच्या मित्रांचे जावई आहेत, त्यांनी म्हणजे सुनीलजी भुताडा त्यांचे जावई आहेत, त्यांनी हा पिक्चर निर्माण केलेला आहे। प्राची राऊत प्रोड्युसर आहे, त्र्यंबकजी डागा आणि आमचे मित्र रवी आवारे। मी आपल्या सर्वांना आवाहन करेन, काही संधी आलेली आहे तुम्हाला, जर तुम्ही मागणी केली तर तुम्हाला कॉलेजकडनं जाण्यासाठी परवानगी पण मिळेल, परंतु हा सिनेमा आपण अवश्य बघावा अशी मी तुम्हाला संस्थेच्या वतीने आवाहन करतो, विनंती करतो। आणि या ठिकाणी आज प्रथमेश परब त्यांची टीम आली, त्यांचं निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आणि त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा देतो। मॅम, आपला जो नवीन चित्रपट येत आहे मुंबई लोकल, त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगा। मुंबई लोकल ही मूवी सगळ्या प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी आहे। तर आमच्या टीमनी फार मेहनत केली आहे, अतिशय सुंदर मूवी आम्ही बनवली आहे। सो तुम्ही नक्की बघा, आणि तुमचा आम्हाला रिस्पॉन्स जो मिळेल तो आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। तुमचं प्रेम मिळेल, तुमचा पाठिंबा मिळेल ही अपेक्षा आहे। धन्यवाद। आमचे कलाकार आहेत प्रथमेश परब आणि जी आमची ॲक्ट्रेस आहे ज्ञानिता रामतीर्थकर, यांनी खूप सुंदर ॲक्टिंग केली आहे। पडद्यावर बघाल तर तुम्हाला नक्की मजा येईल, आणि आम्हाला नक्की रिव्ह्यू कळवा तुमच्या व्हिडिओकडून। मॅम, आमचे खंत पिंपळगावकरांची की सर आले, प्रथमेश सर आले, मॅम का आले नाही आज? मॅमला डेंग्यू झाला होता, त्यामुळे त्यांना ट्रॅव्हलिंग अवॉइड करायला सांगितलं, त्यामुळे ते येऊ शकल्या नाही। पुढच्या आमचा जो प्रोजेक्ट राहील तेव्हा आम्ही सगळ्यांना घेऊन येऊ। आणि मॅडम, आमचं पिंपळगाव एक थोडासा ऐतिहासिक आणि काही जुन्या वास्तू आमच्या पिंपळगाव, तुम्हाला असं भविष्यात वाटतं का पिंपळगावमध्ये एखादा चित्रपट करायला पाहिजे? नक्की नक्की, खूप सुंदर आहे, ग्रीनरी, निसर्गाचं जे आम्हाला लोकेशन हवं आहे ते इथे नक्कीच मिळणार। आम्ही नक्की प्रयत्न करू की आम्ही इथे। आणि मॅडम, एक छोटंसं सांगावंसं वाटतं, तुम्ही ज्या वास्तूमध्ये उभे आहात पिंपळगाव बसवंत, ती जी आहे एकदम जुनी वास्तू आहे, त्याबरोबरच इंग्रजांच्या काळामध्ये पिंपळगावमध्ये कोर्ट होतं, जे न्यायालय होतं ते आहे। अशा बरेच काही वास्तू आहे, परत राम मंदिर आहे आमचं, असे खूप काही लोकेशन मला वाटत नाही
चित्रपट घ्यायला पाहिजे, एखाद्या प्रोजेक्टवर काम करायला पाहिजे? नक्कीच नक्कीच जुन्या गोष्टी आपल्याला जपून ठेवायच्या आहेत, तर आपण नक्कीच इथे एखादा चित्रपट शूट करायला पाहिजे. धन्यवाद मॅम. तर आताच आपल्याला प्राची राऊत मॅडमने बाईट दिलेला आहे. सर एक मिनिट छोटस. नमस्कार सर. नमस्कार सर, नाव सांगा परत. मी संजय कुलकर्णी. सर, संजय सर, तुमच्या चित्रपटामध्ये कोणता रोल आहे, काय आहे तो आम्हाला ऐकायला. प्रथमेश परब या सिनेमाचा जो हिरो आहे त्याच्या वडिलांची माझी भूमिका आहे. खूप आज्ञाधारक, फॅमिलीसाठी खूप कष्ट करणारा माझा असा गोड बाळ त्याच्यामध्ये दाखवलेला आहे आणि मुलाबद्दल तळमळ असलेला वडील मी केलेला. निश्चितच मुलाबद्दल इथं बापाचं एक नातं कसं आहे, तुम्हाला काय वाटतं? प्रत्येक मुलगा प्रथमेश सरांसारखा असावा की कसा असावा पाहिजे? ऑब्विसली आपली भारतीय संस्कृती श्रावणबाळ संस्कृती आहे, त्यामुळे प्रत्येक मुलगा प्रथमेश जसा या मुंबई लोकल मध्ये माझा मुलगा दाखवलाय तसा तो असलाच पाहिजे. कारण जगामध्ये आधी आई वडील ज्यांच्यामुळे आपण हे जग पाहिलेलं आहे, मग दुनिया सगळी. येस, आणि तसंच प्रथमेश दाखवलेला आहे. संजय सरांनी खूपच चांगल्या त्यांचं काय रोल असणार आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली. आता तुम्ही हा निश्चितच चित्रपट आपण चित्रपटगृहात जाऊन बघायला पाहिजे. धन्यवाद सर.